नमस्ते मंडळी. तर आज अगदी गावरान पद्धतीने शेवग्याच्या शेंगांची भाजी आपण बनवणार आहोत. तर तुम्ही बघू शकता मी अशा प्रकारे हिरव्यागार मस्त अशा शेंगा घेतलेल्या आहेत. तरी ह्या शेवग्याच्या शेंगा घेताना अगदी जाडही न घेता आणि अगदी बारीकही न घेता मध्यम आकाराच्या शेंगा घ्यायच्या आहेत. नंतर सुरीच्या सहाय्याने त्याचे ह्या आकाराचे तुकडे करून घ्यायचे आहेत आणि त्याची वरची थोडीशी साल काढून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे पूर्ण साल न काढता थोडीशी साल आपल्याला काढून घ्यायची आहे. तर हे बघा अशा प्रकारे हे शेंगांचे असे तुकडे करून त्याची साल मी काढून घेतलेली आहेत. तर अशा प्रकारे मी 4-5 शेंगांचे तुकडे केलेले आहेत आणि ते व्यवस्थित आता धुवून घेतले आहेत. अशा प्रकारे हे शेंगांचे तुकडे धुवून घेतले तर ते मी कुकरमध्ये टाकून घेत आहे आणि नंतर त्यात एक अर्धा ग्लास पाणी टाकत आहे आणि त्यात थोडंसं मीठ टाकायचं आहे जेणेकरून छान अशी चव शेंगांना येणार आहे. आणि कुकरची एक शिट्टी काढून घ्यायची आहे. जर तुम्ही ह्या शेंगा कढईत झाकण ठेवून शिजवल्या तरीही चालणार आहेत, पण मी अगदी झटपट करत आहे त्यामुळे मी ह्या कुकरमध्ये शिजवून घेत आहे. आता शेंगा शिजत आहे तोपर्यंत मी वाटण बनवून घेत आहे. हे वाटण बनवण्यासाठी मी खोबऱ्याचा किस घेतलेला आहे, थोडंसं आलं आणि काही लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत. याचं व्यवस्थित असं बारीकसर वाटण बनवून घेत आहे. तर तुम्ही बघू शकता छान असं याचं वाटण बनवून तयार झालेलं आहे. अशा प्रकारे हे वाटण बनवायचं आहे. तर हे वाटण बनवताना मी त्यात 1-2 हिरवी मिरची आणि थोडी कोथिंबीर घातली तरीही चालणार आहे. आता आपण फोडणी देऊया. तर फोडणीसाठी मी कढईत 2 चमचे तेल टाकलं आहे. अगदी 2 चमचे तेलातही छान अशी ही भाजी बनणार आहे. आणि नंतर त्यात जिरं टाकत आहे. जिरं व्यवस्थित फुललं की त्यात आपण जे वाटण बनवून घेतलं होतं ते टाकून घ्यायचं आहे आणि ते तेलात छान असं परतून घ्यायचं आहे. तर तुम्हाला वाटत असेल की ह्या स्टेजला हे वाटण अगदी कोरडं झालं आहे, पण तरीही हे परतल्यानंतर छान असं याला तेल सुटणार आहे. तर तुम्ही बघू शकता ह्या वाटणाला छान असं तेल सुटलेलं आहे. आता यात मी 1 चमचा बेसन पीठ टाकत आहे. तर हे 1 चमचा बेसन पीठ मी का टाकलं आहे जेणेकरून ह्या बेसन पीठाने भाजीला छान असा दाटसरपणा येणार आहे. तर तुम्ही भाजी किती बनवतात त्या अंदाजाने हे बेसन पीठ टाकायचं आहे आणि ते छान असं यात भाजून घ्यायचं आहे. आणि व्यवस्थित असं भाजलं गेलं की नंतर त्यात आपले मसाले टाकून घ्यायचे आहेत. त्यात मी हळद टाकली आहे, धनेपूड, लाल तिखट आणि काळा मसाला टाकून घेत आहे आणि हे व्यवस्थित असं परतून घेत आहे. तुम्हाला जर ह्या स्टेजला हे वाटण थोडं कोरडं वाटत असेल तर तुम्ही यात थोडंसं तेलही घालू शकतात, पण असंच जरी ठेवलं तरी छान अशी तरंग ह्या भाजीला येणार आहे. तर मी अगदी 2 चमचे तेलातच ही भाजी बनवत आहे. आणि नंतर ज्या शिजवून घेतलेल्या शेंगा होत्या त्या टाकून घ्यायच्या आहेत आणि नंतर गरजेनुसार गरम पाणी टाकायचं आहे. पण लक्षात ठेवा की यात गरम पाणीच टाकायचं आहे जेणेकरून छान अशी चव या भाजीला येणार आहे आणि तितकीच झटपट ही भाजीही बनणार आहे. तर अशा प्रकारे मी गरजेनुसार पाणी टाकून घेतलेलं आहे. इथे मला अगदी रस्सेदार ही भाजी बनवायची आहे. तुम्हाला जर कमी रस्स्यावाली बनवायची असेल तर तुम्ही अगदी थोडंसं पाणी टाकलं तरीही चालणार आहे. तर अशा प्रकारे हे झालं की त्यात मी चवीनुसार मीठ टाकून घेत आहे आणि एक मोठा गॅस करून याची उकळी काढत आहे. तर आता छान अशी उकळ ह्या भाजीला आलेली आहे. आता मी गॅस कमी करून घेत आहे आणि एक 5 ते 7 मिनिट याला छान असं उकळवून घेत आहे. तर एक 5 ते 7 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता छान अशी ही रस्सेदार भाजी तयार झालेली आहे. तर बघू शकता अशा प्रकारे यात आपण पीठ टाकल्यामुळे छान असा दाटसरपणा या रस्स्याला आलेला आहे आणि अगदी कमी तेलात छान अशी तरंगही या भाजीला आलेली आहे. तर मी बारीक कापलेली कोथिंबीर टाकून घेत आहे आणि पुन्हा 1 मिनिट उकळू देत आहे. तर बघू शकता अगदी गावरान पद्धतीने मस्त अशी तरीदार ही भाजी तयार झालेली आहे. तर तुम्ही ही भाजी भातासोबतही खाऊ शकता किंवा मग अगदी भाकरी चुरूनही ही भाजी तुम्ही खाऊ शकतात. त्यासोबतच कांदा आणि लिंबू मस्त असा हा बेत बनतो. चला तर मग तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.